महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कडवण दिवाणी व फौजदारी न्यायालय पावसाच्या पाण्यात कामकाजावर परिणाम, सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात संताप। कडवण येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या परिसरात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने न्यायालयीन कामकाजावर गंभीर परिणाम होत असून वकील, पक्षकार आणि कर्मचाऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। न्यायालयाच्या आवारात आणि प्रवेशद्वाराजवळ पाणी तुंबल्याने नागरिकांना चिखल आणि साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत न्यायालयात जावे लागत आहे। विशेष म्हणजे कडवण देवडा रस्त्यावरील पावसाचे सर्व पाणी न्यायालयाच्या परिसरात येत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे। या समस्येबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार आणि तोंडी पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप वकील बांधवांनी केला आहे। साचलेल्या पाण्यामुळे अपघाताची शक्यता वाढली असून परिसरात भूमिगत वीज तारा असल्याने शॉर्ट सर्किट होऊन गंभीर दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे। ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग आणि लहान मुलांसह येणाऱ्या पक्षकारांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे। वकील संघटनेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने गटार व्यवस्था, जलनिस्सारण आणि परिसरातील दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय। जिल्हा प्रशासनाने या प्रश्नाची गंभीर दखल घेऊन संबंधित विभागाला तात्काळ कार्यवाहीचे आदेश द्यावेत, अशी मागणी वकील, पक्षकार आणि नागरिकांकडून होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, कडवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।